नमस्कार मंडळी, पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आली मी एक मस्त चमचमीत अशी ओल्या नारळाची भाजी। तर ह्या भाजीला काय काय साहित्य लागतो आणि ही भाजी कशा प्रकारे तयार केली जाते ही आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी 2 मोठे कांदे कापून त्यामध्ये मी थोडं तेल टाकून छान तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे। अशा प्रकारे इथं कांदे भाजून झालेले आहे आणि भाजून झालेले कांदे एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे। नंतर 2 ते 3 मोठे टमाटर कापून छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते पण भाजून घ्यायचं आहे। नंतर शेंगदाणे, ओलं खोबरं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आपल्याला इथं तीळ टाकायचे आहे। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं खमंग वास सुटेपर्यंत छान तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। इथं नारळ, खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आणि हे पण बाहेर काढून मी छान मस्त असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे। नंतर आपल्याला फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये हळद, तिखट टाकून त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं मसाले शिजवून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा कढईला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। आणि नंतर गरम मसाला टाकून त्यामध्ये तयार केलेली आपण टमाटर कांद्याची पेस्ट घालायची आहे। नंतर ओलं नारळ, तीळ आणि शेंगदाणे यांची केलेली पेस्टसुद्धा टाकायची आहे आणि छान 5 ते 10 मिनिटं अगदी भाजीला तेल उतेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथं भाजी मस्त आपली तयार झालेली आहे। बारीक चिरलेला इथं मी कोथिंबीर टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी भाजीला मस्त सुंदर असा कलर आलेला आहे, दिसायला पण अशी मस्त चमचमीत दिसत आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत